आता 420 टिकाऊ आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे। जे वाढीव कलम लावलेले आहेत ते आरोपींसाठी कठीण जाणार आहेत पुढे। आज पोलिसांनी जे रिमांडसाठी कारण दिलेले होते ते अत्यंत तकलादू स्वरूपाचे कारण होते। खरं तर तपास पूर्ण झालेला आहे, डीसीआर जप्त आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमा झालेल्या असताना पोलिसांचं तरी पण त्यांना पीसीआर पाहिजे होता, त्यामुळे न्यायालयाने पीसीआर देण्यासाठी नकार दिलेला आहे आणि 9 तारखेपर्यंत 6 तारखेपर्यंत त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिलेला आहे। त्यामुळे आता जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। आज जामिनासाठी काही अर्ज केला होता? आज केला होता नाही, कारण की 5 वाजून गेलेले असल्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये, पण उद्या ते लवकर सकाळी अर्ज करतील असं दिसते। कुठले ठळक मुद्दे मांडले गेले आजच्या युक्तिवादाच्या दरम्यान? म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की काल आपल्या सगळ्यांसमोर मी सांगितलं होतं की दारूबंदीचं सेक्शन लावलं पाहिजे आणि त्यांनी आज दारूबंदीचं कलम 2 कलम लावलेले आहेत। त्यानंतर 420 हे कलम लावलेलं आहे, कारण की गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे। 1000 काही रुपये असतील, पण ती सरकारची तेवढ्या अमाऊंटची फसवणूक आहे आणि म्हणून 420 लावला असं पोलिसांचं म्हणणं आहे। आता 420 टिकाऊ आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एवढी महागडी कार घेऊन सुद्धा रजिस्ट्रेशन न करता ती गाडी चालवण्यात येत होती, याचा अर्थ सरकारची फसवणूक झालेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते। त्यामुळे 420 कलम लावलेला आहे। जे वाढीव कलम लावलेले आहेत ते आरोपींसाठी कठीण जाणार आहेत पुढे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी केवळ जामिनावर आज फोकस केलेला असल्यामुळे या कलमांना विरोध करण्यात आलेला नाही, पण जामीन झाल्यानंतर जे वाढीव कलम पोलिसांनी लावलेले आहेत त्याला सुद्धा आरोपीतर्फे विरोध करण्यात येईल असं मला वाटते। बघा, नवीन युक्तिवाद कोणते झालेले नाही आहे, कारण की खरं एवढं मोठं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मोठं प्रकरण नाही, ते संवेदनशील प्रकरण आहे, भावनाशील प्रकरण आहे। 2 मुलांचा अपघातात मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे। परंतु कायद्याच्या दृष्टीने ते एक साधं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये जामीन होण्याची शक्यता जास्त असते, कारण की सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे। पोलिसांना जो तपास करायचा आहे, मोबाईल जप्त करायचा आहे, डीसीआर आणि सगळं फुटेज जप्त करायचं सगळं त्यांनी केलेलं आहे। आणि जे पब ओनर्स आहेत त्यांच्यातर्फे वकिलांनी आज जे कागदपत्र पबचे रजिस्ट्रेशनचे आणि बाकी सगळे आहेत किंवा त्यांच्या बिअर बारच्या परमिटचे, ते सगळेच कागदपत्र त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये दिलेले आहे। त्यामुळे जो एक ग्राउंड होतं पोलिसांचं की आम्हाला पब आणि बिअर बार किंवा यांचे लायसन्स, परमिट आणि त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे, स्वतःच कागदपत्र पोलिसांना आज न्यायालयाच्या मार्फत देण्यात आलेले असल्यामुळे तो सुद्धा मुद्दा आपोआपच गौण झाला आणि म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। 7 आरोपी एकूण होते, सगळ्यांनाच मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। 6 आरोपी, एक जुवेनाइल। सर, हिंदी में बता दीजिए क्या हुआ आज कोर्ट में, डिफेंस का प्रोसिक्यूशन का क्या आर्ग्यूमेंट था, आपने भी अपनी क्या बातें रखी और क्या फैसला आया? नहीं, मैं जो कोर्ट में हुआ है वो बता रहा हूँ। आज हमने इंटरवेनर की तरफ से कुछ भी बात नहीं कही, लेकिन इतना ही हमने कहा है कि जो उसके साथ बाकी लड़के पब में थे, दारू पी रहे थे, उनके नाम अभी तक नहीं आए हैं सामने, और वो कौन से स्कूल से थे, कौन सी परीक्षा उन्होंने देने के बाद ये पार्टी आयोजित की थी, इसका भी कुछ जिक्र पुलिस ने अभी तक नहीं किया है, वो इन्वेस्टिगेशन में आना चाहिए था। दूसरी बात, जो आरोपी सब है उनके तरफ से युक्तिवाद पहले ही पुराना जो है वही किया गया, क्योंकि पुलिस के पास कोई नए ग्राउंड नहीं थे पीसीआर मांगने के लिए। उन्होंने कहा था कि ड्राइवर को आज अरेस्ट किया है इसलिए हमें पीसीआर चाहिए, डीसीआर जब्त किया इसलिए हमें उसका इन्वेस्टिगेशन या एनालिसिस करना है उसके लिए पीसीआर चाहिए, जो पब और बियर बार रेस्टोरेंट्स है उसके डॉक्यूमेंट्स चाहिए और उसका इन्वेस्टिगेशन करना इसलिए पीसीआर चाहिए। लेकिन ये सभी कारण जो है वो कोर्ट ने ज्यादा इम्पोर्टेंट है ऐसे नहीं माने और उन्हें एमसीआर दिया गया है। तो अभी जामीन मिलने का उनका रास्ता एक प्रकार से हम बोल सकते हैं आसान हो गया है। कब तक के लिए जेसी में भेजा गया इन आरोपियों को? 6 तारीख तक उनको जेसी में रखा जाए। 7 तारीख। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।